मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 47. तुमको देखा तो ये ख्याल आया, जिंदगी धूप तुम घना साया. राजीवना मेसेज करावा, आर्याशी झालेले बोलणे त्यांना सांगावे, जियाबद्दलही विचारावे म्हणून मेसेज टाईप करतच होती की फोन थरथरला. हातातून पडणारच होता की सावरले. पाहिलं तर राजीव कॉलिंग. आता पुन्हा का कॉल करत आहेत? काही प्रॉब्लेम झाला का? जिया. हॅलो, काय झालं? सगळं ओके ना? जिया काय म्हणाली? तिची हळुवार आवाजातील उत्कंठा. मी बोललो तिच्याशी. थोडे प्रश्न विचारले तिने. पण काय? राजीव, हा पण इतका ताणू नका. इथे जीवाची घालमेल होते. मेघा, किती भीती. जसं काय मुली आपल्याला सोबत काम करण्यापासून अडवणार आहेत. पण आपण सोबत काम करतो हे ऐकून शी इज हॅपी. व्हॉट अबाउट आर्या? हुश, घाबरलेले मी. आर्या पण ओके आहे. सरप्रायझिंगली तिने फारसे प्रश्न विचारले नाहीत. मिस जोशी, शी इज अ प्रॅक्टिकल किड. क्लिअर थिंकिंग प्रोसेस आहे तिची. ती अवखळ आहे पण तेवढीच सॉर्टेडही. स्पष्ट वक्ती, टेक इट ऑर लिव्ह इट ॲटिट्यूड. आय लाईक दॅट. बापरे राजीव, एका भेटीत माझ्या आर्याला माझ्या इतकंच चांगलं ओळखलं. मेहराजी, तुस्सी ग्रेट हो जी. आणि ते टेक इट ऑर लिव्ह इट हे तर अगदी तुमच्यासारखे. मिस्टर मेहरा, जिया हळवी आहे. विचार तिचेही स्पष्ट आहेत, पण बोलताना समोरच्या व्यक्तीच्या मनाचा आधी विचार करणारी आहे. मनातलं पटकन सांगायची नाही किंवा मनातलं सगळं खास व्यक्तींशीच बोलेल अशी आहे. तिच्या वयाच्या इतर मुलांपेक्षा खूपच मॅच्युअर आहे, हो ना? येस मेघा, माय एंजल इज जस्ट लाईक यू. तिच्या फेवरेट आंटी सारखीच आहे. सी, तुम्ही विनाकारण टेन्शन घेत होता आणि अजूनही आर्याला काही विचारायचं असेल तर मी बोलेन तिच्याशी. हो, आर्यालाही तुमच्याशी बोलायचं होतं. तिला फोन द्या, मी बोलतो. झोपली आत्ताच. उद्या सांगते फोन करायला. जियालाही तुमच्याशी बोलायचे आहे. उद्या आपल्या कॉन्फरन्स कॉल नंतर बोलूया, दोघींशी एकत्रच. इज दॅट ओके? हो चालेल, उद्या बोलू. ओके देन. ओके. अजून? मेघा, एवढ्यात फोन ठेवू नका. बोला काहीतरी. गॉड, मलाही काही सुचत नाही. अजून काही नाही. सो जाइए. गुड नाईट. खुदकन हसली. राजीव, अजून काय बोलायचंय? पण वाटतंय ना बोलावंसं. का बरं? मेघा, स्टॉप इट. त्यांना झोपायचं असेल ना. मिस जोशी. काय? मिस्टर मेहरा. नथिंग. गुड नाईट. त्याने फोन ठेवला. ऑफकोर्स राजीव, त्या एवढ्या मोठ्या पॉजनंतर नथिंग तर मस्ट आहे. बेडवरून उठली आणि निशिगंधाची फुले हातात घेतली. अजूनही उमलणाऱ्या काही बंद कळ्या. पुन्हा एकदा श्वासात सुगंध आणि फुलांवर अलवार स्पर्श. तुम्हीच सांगा आता, त्या नथिंगमध्ये दडलंय काय? मेघाचा आवाज ऐकून राजीवला आता निश्चिंत वाटत होते. मेघा, आर्या पण हॅपी, जिया पण हॅपी आणि मी सुपर हॅपी. मुलींशी बोलूया हे कितीही ठामपणे सांगितले तरीही माझ्या मनात धाकधूक होतीच. पण आता मुलीही खुश आहेत तर अजून काय हवे? आपल्या मुलींचीही नकळत साथ मिळते आहे. आज तुम्हीही आपल्याबद्दल मुलींना सांगून एक पाऊल उचलले आहे. मेघा, ही नव्या प्रवासाची सुरुवात आहे. नाती जुळवण्याचा प्रयत्न आहे. सोबतीचे स्वप्न पाहत आहे. नवीन आव्हानेही येतीलच. आज जशी साथ दिली तशीच द्या. मेघा, हे सगळं तुम्हाला सांगायचं असतं पण नथिंगवरच येऊन अडखळतो. होप सो तुम्हालाही जाणवत असेल माझ्या मनातलं.
मेघा हळूच दबक्या पावलांनी आर्याच्या रूममध्ये आली. पेंगुळलेली आर्या. मेघा तिच्या शेजारी बसली आणि हळूच तिचे गाल ओढले. मम्मा नको ना ग. आर्याने कूस बदलली. तिच्या कपाळावर ओठ टेकवून हसतच ती बाहेर आली. रविवारची सकाळ धावपळीतच सुरू झाली. एकतर निवांत आवरावे या विचारात असतानाच 11 वाजताच्या कॉन्फरन्स कॉलची आठवण करून देणारा मेसेज राजीवने पाठवलेला. गुड मॉर्निंगच्या जागी थोडक्यात बी रेडी, बिझी मॉर्निंग असे जाणवून देणारा मेसेज. ब्रेकफास्ट टेबलवर बसून मेघा रिप्लाय टाईप करतच होती की आई शेजारी येऊन बसली आणि मेघाने फोन उलटा करून ठेवला. राधा, मी काल छोले भिजवले आहेत, आज पंजाबी छोलेच करूया. आईची किचनच्या दिशेने सूचना आणि मेघाच्या चमच्यातील इडलीचा तुकडा चुबुक्कन पुन्हा सांबारमध्ये पडला. आईला काय झाले आहे? मुद्दाम पंजाबी शब्दावर एवढा जोर का देत आहे? सकाळपासून 3दा झाले. बाबांना सांगितले दही घेऊन या घट्टवाले, आज दुपारी पंजाबी लस्सी बनवूया. नंतर काय जसपाल भट्टी फ्लॉप शो आठवला, आमच्या लहानपणीची आठवण. तिथेही पंजाबी भाषेचा उल्लेख झाला. म्हणे पंजाबी भाषा किती गोड आहे, अस्सी तुस्सी. आणि आता पंजाबी छोले. ही काय सुचव पाहते आहे देव जाणे. मेघाने ब्रेकफास्ट आटोपता घेतला आणि आवरण्यासाठी आत पळाली. 11:15 वाजताच लॅपटॉप समोर विराजमान झालेली. मेहराजींना मेसेज करून कळवलेले आणि करंटली बिझी इन अनदर कॉल असे उत्तर राजीवकडून आल्याने शांतपणे डिस्कशनचे पॉइंट्स वाचत बसलेली. बरोबर 11 वाजता राजीवने लॉग इन केले आणि कॉलला सुरुवात. राजीव, काय एवढा गंभीर चेहरा करून बसले आहात? मी स्माईल केले, तुम्ही नुसते गुड मॉर्निंग, तेही कडक आवाजात. वृक्ष कुठचे? तुमच्या CFO रूपांचे दर्शन घडले. सकाळ मंगलमय झाली. खडूसजी, वीरू सहस्त्रबुद्धे. मेघा, तुमचे ते हसत गुड मॉर्निंग म्हणणे इतके रिफ्रेशिंग असते. अँड दॅट डिम्पल, त्या खळीतच अडकून पडतो मी. काही क्षण बधीर होतो म्हणालात तरी चालेल. मग आठवते, अरे आपण विश केले नाही. स्वतःला सावरण्यातच 5-10 सेकंड्स जातात. आणि त्यानंतर माझे लेट गुड मॉर्निंग म्हणणे. मी अजूनही खडूसपणा करत आहे असे नक्की वाटत असेल. आणि मग सुरू झाले डिस्कशन. त्याने विचारलेले प्रश्न आणि तिने दिलेली उत्तरे. तिच्या कॅल्क्युलेशन्सना आव्हान देण्यासाठी त्याने तिच्यासमोर ठेवलेले निरनिराळे ऑप्शन्स आणि त्याच्या सर्व ऑप्शन्सचा विचार करून आधीच माझे कॅल्क्युलेशन कसे परफेक्ट आहे हे सांगणारे तिचे इन डिटेल स्पष्टीकरण. राजीव, मुद्दाम मला गोंधळात टाकू नका. हम भी कच्चे खिलाडी नहीं है, VP है हम. मेघा, जरा डिस्कशन केल्यासारखे तरी वाटू दे. प्रश्न आधीच उत्तर तयार. CFOंना पण चित करा तुम्ही. लॅपटॉपवर स्क्रीनभर प्रेझेंटेशन आणि एक्सेल फाईल दिसत असतानाही स्क्रीनच्या उजव्या कोपऱ्यात असणाऱ्या कॅमेऱ्याच्या छोट्या खिडकीत दिसणारा तो आणि ती. तिच्या चेहऱ्यावरचे सेकंदाला बदलणारे हावभाव टिपण्यात गुंतलेला तो आणि त्याच्या चेहऱ्यावरच्या गंभीरतेला तडा देत त्याने बारीकसे तरी हसावे या आशेवर ती. राजीव, आणि आज तुम्ही पुन्हा एकदा व्हाईट शर्ट का? त्या दिवशीचा फ्लॅनेल शर्ट का नाही? मेघा, आज संडेला पण साडी. तुमचा वॉर्ड्रोब मस्ट बी कलरफुल, फुल ऑफ साडीज. मध्येच स्टील एक्सपोर्टच्या ॲग्रीमेंटमधील मेघाने नव्याने घातलेल्या मुद्द्याला त्याने चॅलेंज केलेच. आणि मेघाने तो नवीन मुद्दा ज्या आधारावर लिहिला आहे ती सर्व रेफरन्स बुक्सची नावे आणि त्यातील पानांचे नंबर आणि हायलाईट केलेले पॅराग्राफ्स त्याला पाठवून दिले. आणि शेवटी मिश्किल हसू राजीवच्या चेहऱ्यावर अवतरले. मेघा, तुम्ही योग्य रिसर्च केला आहे. आय कॅन सी दॅट. भारताची एक्सपोर्ट पॉलिसी आणि चीनची इम्पोर्ट पॉलिसी सखोल अभ्यास झाला आहे. राजीव, आता महिनाभर एकत्र काम केल्यावर तुम्ही कोणत्या प्रकारे या डीलचा विचार करत आहात हे तरी समजू शकतेच. तुमच्यासारखाच बारकाव्याने अभ्यास करण्याचा छोटासा प्रयत्न. डीलच्या संदर्भातील फाईल्सचे डिस्कशन संपतच आलेले. शेवटची एक स्लाइड बाकी होती की तितक्यात, हाय आंटी,
काय डॅड, तू मला सांगितले नाही तू आंटीशी बोलत आहेस? जिया राजीवच्या बाजूला येऊन उभी मेघाला स्क्रीनमध्ये बघून हात हलवत होती. जिया, स्टडीमध्ये येण्यासाठी नॉक करावे. डॅडचा कडक आवाज आणि ती बिचारी दचकली. सॉरी डॅड. तिचा केविलवाणा चेहरा. इट्स ओके मिस्टर मेहरा. जिया बेटा, आमचे प्रोजेक्टचे डिस्कशन सुरू होते ना, मग डॅड म्हणाले आधी डिस्कशन करू, नंतर जिया आर्याशी बोलू. बोल, कशी आहेस? मेघाने स्क्रीनवरच्या फाईल्स बंद करत जियाचा चेहरा पूर्ण स्क्रीनवर दिसावा अशी ॲडजस्टमेंट केली. राजीवच्या कपाळावर पडलेली आठी तिला स्पष्ट दिसली. राजीव पण ना असे ओरडतात का? काय वाटेल तिला? आंटी, मी मजेत. आर्या कुठे आहे? थांब हा, बोलवते. आर्या. मेघाने मोठ्याने आर्याला हाक मारली आणि राजीव तिचा दणदणीत आवाज ऐकून चमकला. आर्या दुसऱ्याच क्षणाला मेघाजवळ हजर. स्क्रीनवर जियाला पाहून खुश. मेघाला थोडेसे बाजूला सरक असे म्हणत लॅपटॉप समोर आर्या बसली आणि तिकडेही राजीवच्या शेजारी खुर्ची खेचून आणत जियाने जागा पटकावली. थोड्या वेळापूर्वीचा फॉर्मल ऑफिशियल कॉल 1 मिनिटात इन्फॉर्मल फॅमिली गप्पाटप्पा कॉलमध्ये परावर्तित झाला. जिया आणि आर्याने कॉलचा कंट्रोल हातात घेतलेला. मेघाला एक क्षण वाटले मुलींना बोलू दे, आपण उठावे का, पण राजीव काही जागचा हलत नव्हता. मग मेघानेही मुलींच्या गप्पात सहभागी व्हायचे ठरवले. काल घरी आल्यापासून काय केले ते, रात्री डिनरला काय खाल्ले, आर्याने केलेल्या प्रयोगांची मजा सांगत जियाने करून पाहिलेल्या प्रयोगांची माहिती विचारली. राजीवनेही दोघींना प्रयोगाविषयी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली. आईन्स्टाईन, एडिसन, गॅलिलिओ, CV रमण, होमी भाभा, रामानुजन ते APJ अब्दुल कलाम इथपर्यंत शास्त्रज्ञांवर आणि त्यांनी लावलेले शोध यावर चर्चा झाली. अब्दुल कलामांचे विंग्स ऑफ फायर सर्वांनी वाचूया आणि मग त्यावर एक डिस्कशन करू असे राजीवने सुचवता दोघींनीही तात्काळ होकार दिला. आणि मग इतका वेळ शांत बसून या तिघांचा सायन्स टॉक शो ऐकणाऱ्या मेघा आंटीलाही त्यात हळूच सामावून घेण्यात आले. तुझी मम्मा आणि माझे डॅड एकत्र प्रोजेक्ट करत आहेत हा विषयही जियाकडून निघालाच. किंचित धास्तावलेले मेघा आणि राजीव, त्या दोघींच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून दोघांनी हुश्य केले. अंकल, तुमचे ऑफिस कुठे आहे? आर्याच्या प्रश्नावर मेघाने तिला गप्प बसण्याचा इशारा केला. कफ परेडला आहे. मी बघायला येऊ का? मला घेऊन जाणार का तुम्ही? तिच्या प्रश्नावर गोड हसला. पण मेघा तिला डोळ्यांनीच दटावण्याचा प्रयत्न करत होती. हो, जाऊया ना. आज जायचं का? वाह आर्या, तू काय मस्त आयडिया दिली. जिओ आर्या बेटा. नाही, काही काय? मेघाचा घाबरलेला आवाज. राजीव पण ना आर्याला काहीही सांगतात. ती हट्ट धरून बसेल. येस मम्मा, जाऊया आज. अंकल, चला जाऊया. मेघाचा हात खेचत आर्याचा हट्ट. हो आंटी, आपण सगळे जाऊ. मज्जा येते डॅडच्या ऑफिसमध्ये. येस, डन. आर्या, बी रेडी ॲट 3. आम्ही पिकअप करायला येतो. राजीव ठरवून मोकळा. काय मिस्टर मेहरा? नो. येस, वी आर गोईंग. तिघेही एकत्र ओरडले आणि मेघाने कानावर हात ठेवले. मेघा विरुद्ध ते तिघे असा सामना. प्लॅन होऊ नये हा कसोशीने प्रयत्न करणारी मेघा आणि अब कुछ भी हो जाए ये ऑफिस टूर तो होके ही रहेगी हा इरादा पक्का केलेला राजीव. आंटी प्लीज, मम्मा प्लीज, हे एवढेच ऐकू येत होते. अन वैतागून शेवटी मेघाने ओके असं म्हणत डोळे मिटले. yippee, हुर्रे असं म्हणत दोघीही पळाल्या. अन आता मेघा राजीवकडे रागात बघत होती. मिस्टर मेहरा, काय गरज आहे? उगीच का सर्वांनी ऑफिसला जायचे? व्हाय, त्यात काय प्रॉब्लेम आहे? जियाला मी नेतो अधूनमधून ऑफिसला. आज आर्याही येईल. रविवार आहे आज. काय करणार आहेत ऑफिसला त्या दोघी? तिथे कुणीही नसणार. मग ठीक आहे ना, आर्याला ऑफिस बघायचे आहे, मी दाखवून आणतो. वर्किंग डेला ते शक्य नाही.
आपले काम असते, त्यांची शाळा असते. आज सगळे फ्री आहोत. बट मिस्टर मेहरा हे काही ऐकूनच घेत नाहीत. मिस जोशी, मी आर्या आणि जियाला घेऊन जात आहेत. इफ यू वॉन्ट टू कम, बी रेडी बाय 3. त्याचा किंचितसा कडक आवाज. मी कशाला? तुम्हीच जा. प्लॅन करताना विचारलं का मला? मग आता का? मिस जोशी, मी तो पुढे काही बोलणार तोपर्यंत तिने रागाने एंड कॉल बटनवर क्लिक केले आणि लॅपटॉपच बंद करून ठेवला. क्षणात ब्लँक झालेली लॅपटॉप स्क्रीन पाहून तोही चिडलाच. मेघाचे काय चालले आहे? सकाळपासून चिडचिड करत आहेत. संध्याकाळी पण फोनवरून रागावल्या आणि आता मी आर्याला नेतो म्हणालो तरी राग. मी असे करायला नको होते का? पण मला वाटले ही चांगली संधी आहे. आर्या जियासोबत वेळ घालवता येईल. पुन्हा शांघायला जायचे आहे. 1 वीक मी इकडे नाही. नाऊ मेघा इज अँग्री. व्हॉट शुड आय डू? कॅन्सल करू का? पण मग मुली अपसेट होतील. मी मेघाशी जास्त कडक बोललो का? यायचं तर या, नाही तर मी मुलींना नेतो. जरा रूढ आहे ना असे बोलणे? येस. गॉड, रिलेशनशिप्स आर कॉम्प्लेक्स. सगळ्यांना खुश ठेवणे पॉसिबलच नाही. राजीव, पण आता मेघाचा राग तर काढावा लागेल ना. आर्या राजीव अंकलशी बोलल्यापासून घरभर उड्या मारत होती. ये, मी राजीव अंकल सोबत ऑफिसला जाणार. आजी, मला लवकर जेवायला दे. अंकल 3 वाजता येणार आहेत. कुठेही जायचं नाही आर्या. मी अंकलना मेसेज करत आहे. तू कुठेही जाणार नाहीस. मेघा रागातच बाहेर आली. का मम्मा? का नाही जायचं? मी पूरब अंकल सोबत पण फिरायला जाते ना. ती गोष्ट वेगळी आहे आर्या. कसं समजवायचं हिला? का मम्मा? आजी तूच सांग. मी पूरब अंकल सोबत पिझ्झा खायला जाऊ शकते, तर राजीव अंकल सोबत का नाही? जिया पण येणार आहे. हो आर्या, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. तू राजीव अंकल सोबत जाऊ शकते. तू आवर वेळेवर. आजीचा पाठिंबा. आई, तू पण? मेघाने किंचितसे डोळे मोठे करत पाहिले. हातातील मोबाईलमधून किंचित वर मेघाकडे बघत आईने मान हलवली. जाऊ दे तिला. असंही रविवारी घरी बसून कंटाळेल. येईल फिरून. मी तर म्हणते तूही जा. सोबत तुलाही चेंज. शेवटचे काही शब्द आई तोंडातच पुटपुटली. मी कशाला? इथे माझ्या मताला कुणी विचारतं का? जा, तुम्हीच जा सगळे. मेघा वैतागतच बेडरूममध्ये निघून गेली. बेडवर मोबाईल पाहिला तर राजीवचे 3 मिस्ड कॉल्स होते. 2 व्हॉट्सॲप मेसेजेस. मिस जोशी, मी तुम्हाला न विचारता प्लॅन केला, बट मुली खुश आहेत. आता कॅन्सल केले तर? आय डोंट वॉन्ट टू ब्रेक प्रॉमिस. तुम्हीच सांगा काय करू. त्याचे कॉल्स मिस झाले म्हणून स्वतःवरच वैतागली. राजीव, मघाशी दाखवले ना तुमचे टेक इट ऑर लिव्ह इट ॲटिट्यूड. आता मी काय सांगू? आर्या बसली उड्या मारत. तिकडे जियाचीही तयारी सुरू झाली असेल. आता कॅन्सल करा असेही नाही सांगू शकत. जिया आर्या दोघीही चिडतील माझ्यावर. राजीव, हे बरं आहे. प्रॉब्लेम स्वतः निर्माण करायचा आणि सोल्युशन माझ्याकडे मागायचे. तिने फक्त एवढेच टाईप केले, अनसेंड. आर्या 3 वाजता रेडी असेल. मेघा. ओके, आय विल बी वेटिंग. राजीव. त्याचा रिप्लाय वाचून अजूनच राग आला. आय विल बी वेटिंग म्हणजे काय राजीव? एकदा फोन करून मला विचारता येत नाही की मिस जोशी तुम्हीही या? मिस्टर ॲटिट्यूड कुठचे? जा, नाही यायचं मला. या फिरून तुम्ही तिघेच. काय घालायचा तो गोंधळ घाला. मला काय करायचंय? जियाची जय्यत तयारी सुरू होती. मेघा आंटी आणि आर्यासोबत फिरायला मिळणार या विचारानेच खुश. डॅड, आंटी येणार आहे ना? तू फोन करून नीट रिक्वेस्ट कर. असे डॅडला 2-3दा बजावून झालेले. मेघाचा मेसेज वाचल्यापासून तो द्विधा मनस्थितीत. फोन करू की नको? पुन्हा चिडचिड. राग तर नाकावरच असतो. आर्याचे कुठली जीन्स, कुठला टी शर्ट, स्पोर्ट्स शूज सगळ्या गोष्टी ठरवून झाल्या. जेवतानाही लक्ष नव्हते. आजी आजोबांसमोर राजीव अंकल आणि सुप्रीम ऑफिस हेच गुणगान सुरू होते. मेघा मान खाली घालून जेवत होती. मला काहीही ऐकू येत नाही या आविर्भावात. तरीही 8-10 वेळा मोबाईल बाहून झालेले. एक कॉल, एक मेसेज के इंतजार में. मम्मा,
तू खरंच नाही येणार का? मेघाच्या या प्रश्नाला मानेनेच नकार देऊन झालेला. ओके, आम्हाला लेट झाला तर जास्त वाट पाहू नको. अंकल सोबत आहेत, डोंट वरी. माझ्याशी बोलायचं असेल तर त्यांच्या मोबाईलवर फोन कर. आर्या जेवण संपवून हात धुण्यासाठी निघून गेली आणि मेघा थक्क होऊन तिच्याकडे बघत राहिली. सेम ॲटिट्यूड, एक राजीव आणि एक आर्या. देवा, का? मीच का? हे दोन नमुने मिळून मला छळत आहेत. एक मोठा नमुना काही बोलत नाही आणि हा छोटा नमुना अति बोलतो. गाडीतही जियाच्या प्रश्नांना उत्तर देता देता मनात मेघाचे विचार बरसत होते. मी एकदा फोन करायला हवा होता. थोडा आग्रह केला असता तर मेघाही सोबत आल्या असत्या ना. मेघा, तुम्हीही समजून घेत नाही. मी नाही केला तर तुम्ही करायचा ना कॉल. आर्या आणि जिया दोघींना मला सांभाळायचे आहे. गॉड, एकतर दोघी पुष्कळ मस्ती करतात. मोस्टली आर्याला नीट सांभाळावे लागेल. चुलबुली आहे आर्या. आय होप मला मॅनेज करता येईल दोघींना. मेघा, प्लीज या ना माझ्यासाठी. मी लिहिलं ना, आय विल बी वेटिंग. झिरकॉन सी विंगच्या लॉबीजवळ कार पार्क करून मेघाला फोन लावला. डॅड, आपण आर्याच्या घरी जाऊया ना. जियाच्या हट्टाला तात्पुरते समजावले. असे डायरेक्ट मेघाच्या घरी बरोबर वाटत नाही. आय मीन, आईबाबा पण असतील ना घरी. आय एम नॉट येट प्रिपेअर्ड. मेघाच्या आईबाबांना भेटायला अजून वेळ आहे. तिने फोन उचलला. वर येता का? तिचा शांत स्वर. नो, नको, आम्ही खालीच आहोत. त्याचे किंचित अडखळणारे उत्तर. ओके, आर्या येते आहे. आणि त्याचे वाक्य पूर्ण होईपर्यंत फोन बंद. गॉड, शी इज नॉट कमिंग. अजून राग आहे. मेघा, ही सुंदर संध्याकाळ तुमच्यासोबत घालवता आली असती तर. तसाच गाडीला टेकून उभा, सोबत जिया, लॉबीकडे डोळे लावून, लिफ्टमधून बाहेर पडणाऱ्या माणसात आर्याला शोधत. गाडी झाडाजवळ असूनही पुरेशी सावली नव्हती. वाऱ्याने सळसळणाऱ्या फांद्यांकडे लक्ष गेले. सूर्य अजून थोडा कल्ला तर बरे, थोडीशी छाव मिल जाती. अन लिफ्टमधून आर्या बाहेर पडली. जिया, राजीव अंकल असे ओरडतच त्यांच्या दिशेने धावली. तिला वाकून मिठी मारतानाही त्याचे लक्ष अजूनही लॉबीकडेच. मुलींच्या उड्या, आनंद अन उत्साह. हताशपणे लॉबीकडे पाठ वळवली. कारचे मागचे दार जिया आर्यासाठी उघडलेच होते की तितक्यात, मेघा आंटी, लवकर ये. जियाची हाक, त्याचे गर्रकन वळून पाहणे, तिची त्यांच्या दिशेने सावकाश पडणारी पावले, मुलींकडे पाहत गोड हसणे, त्याच्याकडे किंचितसे पाहत झुकलेली नजर, डाव्या खांद्यावरची ओढणी सांभाळत उजव्या खांद्यावरून मोकळ्या केसांना मागे सारणे. अचानक आपल्यावर सावली कशी आली, त्याचे सहज वर सूर्याकडे पाहणे. सूर्याला झाकणारा मेघ आणि समोरून येणारी मेघा. त्याच्या रखरखीत आयुष्यातील हवीहवीशी सावली. मेघा. तुमको देखा तो ये ख्याल आया, जिंदगी धूप तुम घना साया, तुमको देखा तो ये ख्याल